मंडळी, नवरात्रीतला आजचा 6वा दिवस आणि आजचा रंग आहे राखाडी. देवीचे 6व्या दिवशीचे रूप म्हणजे माता कात्यायनी. हिचा जन्म ऋषी कात्यायन यांच्या तपातून झाल्याचे मानले जाते. सिंहावर आरूढ असणारी, हातात कमळ आणि तलवार धारण करणारी देवी प्रतीक मानले जाते विवाह, सौभाग्य आणि बलाचे. कात्यायनी मातेचा उदो उदो. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. मंडळी, सगळीकडे नवरात्र उत्सव अगदी जोरात सुरू आहे, उत्साहात सुरू आहे. आणि सणासुदीला तुम्हाला माहिती आहे ना, सगळी आपल्या घरातली मंडळी आपण एकत्र येतो. आज सुद्धा आजच्या भागामध्ये आपल्या घरची मंडळी आलेली आहे. कोण आहे ती सांगू तुम्हाला? नमस्कार नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं दोघींचंही. मालिकेत तर एकमेकांचं तोंड बघत नाही आणि इथे येताना अगदी एकमेकांकडे बघून हसत बिसत आल्यात तुम्ही. त्यामुळे खरंच छान वाटलं. ते मालिकेचं जे नाव आहे तुमच्या, हुकुमाची राणी, ते आम्ही आमच्या 16 सख्यांचं मध्ये त्या नावाने असं किताब देतो. आणि ते इतकं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना इतकं आवडते ते, त्यामुळे ते हुकुमाची राणी इतके फेमस झाले ना. तर काय भावना आहेत तुमच्या दोघींच्या? तुला काय वाटतं मालती? मला तर खरंच खूप छान वाटतंय. आणि म्हणजे मला छान यासाठी वाटतं की आत्तापर्यंत वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळालेत मला. त्यातलं हे कॅरेक्टर फारच वेगळं आहे आणि त्याला पण लोक अप्रिशिएट करतात, म्हणजे चिडतात माझ्यावर, माझ्या घरचेच माझ्यावर चिडतात. सो ती पोचपावतीच आहे की हां बाबा मी चांगलं काम करते. सो मला जेन्युअनली खूप मजा येते. आणि जेव्हा हिला त्रास द्यायचा असतो तेव्हा तर आम्हाला डबल मजा येते. म्हणजे आम्ही ठरवतो की कसा जास्तीत जास्त त्रास देता येईल. सो खूप सोपं वाटतं. तसंच आहे. पण तुझ्या काय भावना आहे? मला वाटतं जे काही आम्हाला प्रेम मिळालं आहे ॲक्च्युली ते खूपच ओव्हरवेल्मिंग आहे आधी तर. आणि त्यामुळेच आत्ता असं वाटतं की जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे आणखी मेहनत करावीशी वाटते. कारण 12-14 तास आपण शूट करतच असतो रोज. ते सगळं बाजूला सारून जेव्हा मग ऑडियन्सेस ओळखतात, मी कुठे जाते, तेव्हा आता मला राणीच्या नावाने लोक ओळखायला लागली आहेत. आणि माझ्याकडे लोक येऊन म्हणतात सुद्धा, काय गं तू त्या दिवशी पावसात भिजलीस, मग काय झालं, मग रात्री भिजलीस, मग सर्दी झाली का, बाळा बरी आहेस का, असं वगैरे. त्यांना खरं वाटतं हे सगळं. सो ते बघून मला असं वाटतं की असं काम जर करायला मिळत असेल तर वाय नॉट. मग हे सगळे कष्ट वर्थ इट आहेत. वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. पण मला असं म्हणायचं आहे की म्हणजे मालिकेमध्ये तर तुम्ही दोघं एकमेकांशी भांडतच असता, हां, पण प्रत्यक्षात तुमच्या दोघींचं नातं कसं? एकदम कमाल आहे. ते ऍक्च्युली आता तुमची जेव्हा एंट्री झाली तेव्हा ते लक्षात आलंच आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारला. खरं राईट. तर आम्ही राहतो सोबत, आम्ही रूममेट्स आहोत. हो. आणि आम्ही कितीही ती मला छळत असली किंवा मला ती आवडत नसली, जे काही, पण आमचं बॉन्डिंग आय थिंक सेटवरती सगळ्यात जास्त जर कोणाशी माझं बॉन्डिंग असेल तर ते अंकिता ताईशी आहे, मालतीशी आहे. म्हणजे एक छोटासा किस्सा आहे रिसेंटलीच आमच्यात. एक छोटा वाद झाला होता दोघींचा. हा, आमच्या दोघींचा प्रॉपर भांडण, प्रॉपर भांडण म्हणतेस की रिअल मध्ये. आणि अचानक हिचं असं झालं, हां ठीक आहे मग आपण एक काम करूयात, जेवढंच तेवढं बोलूयात एकमेकींशी की आता आपण रूममेट्स आहोत, एक सिरियल करतोय, सो कॉर्डियल राहूयात आपण वगैरे वगैरे, असा एक मेसेज केला. आणि मला ढसाढसा रडायला लागलं की मला असं झालं की अगं तू का असं बोलतेस. मला ते सहनच नाही झालं. मी माझ्या घरी फोन केले, नवऱ्याला कॉल केला की म्हणले हिला काय झाली, अशी का वागतेय. बरं ती तिकडे रडते, माझे कोआर्टिस्ट मला सांगतात ती पण रडत होती. म्हटली ती काय रडत होती, मी पण रडत होते, मलाही वाईट वाटलं तेवढं. आणि अख्खा दिवस तसाच गेला. ती माझ्याशी एक शब्द बोलली नाही, मी तिच्याशी एक शब्द बोलले नाही. आणि संध्याकाळी तिने चाट ऑर्डर केला, काहीतरी भेळ आणि समथिंग काहीतरी, माझ्यासमोर येऊन बसली, खा. म्हटलं नाही मला नको आहे. खा गपचूप आता. सॉरी ना यार, मला खूप त्रास झाला. आणि आम्ही तिथं रडायला लागलो. मग आम्ही मिठ्या मारल्या. आणि मग ज्यांनी आम्हाला विचारलं होतं काय झालं तुम्हाला बोलत की नाही, त्यांच्याकडे शॉक होता. अरे आता सकाळी
अशा होत्या तुम्ही. असं काय झालं तुम्हाला? त्याच दिवशी त्याच दिवशी सेलिब्रेट झालं, पण आम्हाला अख्ख्या क्रूने येऊन विचारलं. म्हणजे मला माझे प्रोडक्शन मॅनेजर, आपले कॅमेरामन, असिस्टंट डिरेक्टर्स, काय झालं तू का रडते, काय झालं तू का रडते, ती पण रडते, ती पण रडते. असं आमचा तो दिवस गेला. पण मग प्रत्यक्षात म्हणजे मालिकेमध्ये जशी ही अत्यंत शांत किंवा सोज्वळ किंवा अशी दाखवली तशी आधीच बोलायच्या आधीच नाही सांगते काय आता ह्याच्यावरती काय म्हणणं आहे तुझं? जो एक सूर असतो की सर ऐका ना मालती मॅडम गुड मॉर्निंग, अरे कसं काय, असा एक सूर असतो आमचा. अच्छा, म्हणजे ऍक्शन म्हणल्यानंतर वेगळी राणी वेगळी. असते. आम्ही असं असतो की आता तिला माझं मान वगैरे पकडायची आणि असं वाकवायचं आणि काहीतरी व्हायलंट करायचंय आणि त्याच्यात हा वचा पाडी असं वगैरे काहीतरी चालू असतं आणि तो तिथे डोकं काढतो मालती मॅडम असं. पण मला एक असं विचारायचं की आता सगळे नवरात्र उत्सव सुरू आहे, मला राणीला असं विचारायचं की तुला देवीचं कुठलं रूप जास्त भावतं? महागौरीचं रूप, जे पार्वतीचं सर्वात श्रेष्ठ रूप आहे, जे पावित्र्य आणि ग्रेस ह्याला स्टँड करतं ते रूप, आणि कालिमाचं रूप जर एकत्र आलं म्हणजे ती दोन रूपं मला भावतात. पण हे दोन रूप जर एकत्र आले तर मला असं वाटतं शक्ती, त्यात प्युरिटी आणि ग्रेस, तर एक आयडियल वुमन होऊ शकते. सो हे दोन रूप मला भावतात. मला ती ताईला विचारायचं की तुला देवीचं रूप कुठलं भावतं? मला वात्सल्य रूप अतिचं भावतं, की देवी आईसारखीच असते. सो आईमध्ये जी माया ममता असते ते रूप मला जास्त भावतं. वा, खूप छान, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरं तर आपल्याला मला असं खूप बोलावंसं वाटतं तुमच्याशी, पण आपण इथे 16 सख्यांचा मध्ये तुम्ही दोघी जणी आलेले आहेत, तर तुम्ही जसे इथे आलेले आहात तसं आपल्या भागामध्ये सुद्धा काही पाहुणे इथे येणार आहेत आणि आपण नवरात्री विशेष भाग आपण इथे करतोय. त्या प्रत्येक भागामध्ये आपण विशेष सेवा देणाऱ्या महिलांना इथे आपण आमंत्रित करतो आणि त्यांचा सन्मान करतो. तर आजच्या भागामध्ये सुद्धा काही ताई इथे येणार आहेत आणि त्या ताई आहेत महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या महिला कर्मचारी. मी त्या सगळ्या ताईंना इथे आमंत्रित करतो आणि जोरदार त्यांचं स्वागत करतो. या आमच्यासाठी एसटी आमचं सर्वस्व आहे. आम्हाला योग्य असं टायमिंग नाहीये. आमच्या ड्युट्या फिक्स नसतात. सकाळी असली तर आम्हाला त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी कोणती ड्युटी आहे हे पाहण्यासाठी थांबावं लागतं. मग ती त्याला म्हणतात टाळा. तो टाळा आल्यानंतर मग आम्ही पुढच्या ड्युटीचा नियोजन करतो. परत पहाटे 4 वाजता उठावं लागतं. 4 वाजता उठल्यानंतर काय करायचं, पूर्ण स्वयंपाक वगैरे करायचा, सगळं उरकून मग आम्ही ड्युटीवर यायचं. टायमिंगलाच आलं पाहिजे. 5-10 मिनिटं उशीर चालत नाही तर लगेचच आमच्यावर कारवाई केली जाते. आम्ही प्रवाशांकडून एवढीच अपेक्षा करतो की त्यांनी सुट्टे पैसे द्यावेत. सहकार्य करावं. आम्हाला जी ड्युटीमध्ये जे प्रॉब्लेम येतात तर त्याच्या आधारेच आमची निम्मी ड्युटी असते. कुठं उतरायचं ते त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे. चुकून आम्ही माणसं आहोत, चूक होऊ शकते, त्यांनी ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. हीच आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. ज्या सवलती आहेत ना त्या सवलतींचा त्यांनी फायदा घ्यावा. आम्ही नाही म्हणत नाही, पण त्यांनी पास काढून दाखवावा. त्यांनी किरकिर करू नये. लाल परिवारच आमचं पूर्ण कुटुंब चालतं. एसटीच आमची मायमाऊली आहे. मंडळी, सणासुदीला आपण जे काय गावी अगदी जायला निघतो, अगदी सुटतो ना आणि मग आपल्या गावच्या एस टीमध्ये आपण बसतो आणि कधी एकदा आपलं घर येते असं आपल्याला होत असतं आणि आपल्या गावापर्यंत, आपल्या घरापर्यंत आपण सुखरूप पोहोचत असतो ना, ते ह्या सगळ्या ताईंमुळे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यामुळे झाल्या पाहिजेत. आणि आता सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली. खेळाचं नाव काय आहे? अरे बापरे, हसली. ओहो, ये पाहा. खेळाचं नाव काय?
हसली ती फसली, हसली ती फसली. तर बाई ठीक आहे. चला, खेळाचं नाव कळलेलं आहे सगळ्यांना आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरती नृत्य करायचंय. ठीक आहे हा. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. क्या बात है, व्हेरी गुड. हो हो. आणि आता बघूया. आणि आता ताई हसली आणि फसली, ताई बाद झालेली आहे. तू बाजूला बसू शकतेस. आणि आता ताई आधीच हसली, ताई बाद झालेली आहे. तू पुढे बसू शकतेस. ताई हसली आणि बाद झालेली आहे. हसली ती फसली. ताई तिथे बसू शकते. ओके. ताई कशी आहेस? कसं आहे सगळं? छान आहे. किती हलतेस ताई, पापड्या पण मिसकवतेस. तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकतेस. व्हेरी गुड. आणि या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. आणि आता सुरू करूया आपण आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे कपावर कप सगळेच गप. तुमच्या समोर पेपर कप आहेत. हां, असे एकात एक ठेवलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित काढायचे आणि एकावर एक रचत जायचे. पिरॅमिड तयार करायचे आणि सगळ्यात वरती एकच कप आला पाहिजे. हां, आता सगळ्यात खाली 8 कपांचं थर लावायचं. ठीक आहे. ओके. आणि पिरॅमिड असं बनवत जायचं. जी ताई सगळ्यात आधी लवकरात लवकर पिरॅमिड बनवेल ती असेल पहिली ताई, त्यानंतरची दुसरी ताई. आणि अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. तयार आहेत सगळे? कळलेले तुम्हाला? ओके. चला, त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा. आणि पेपर आणि पिरॅमिड तयार झाल्यानंतर समजा ते पडलं तर पुन्हा पुढे जाऊन ते पेपर कप उचलायचे आणि पुन्हा तुमच्या जागी येऊन पुन्हा ते पिरॅमिड तयार करायचे. हा. बघू दे मला. हां हां, शबाश. पडलेलं आहे. हां. आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. 2 क्रमांकाची जी ताई आहे ती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या दोघींसाठी, कारण या दोघी जणी गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि 2 ताई आलेल्या तिथे आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं ताई. खूप खूप अभिनंदन. शेवटचा खेळ आपण खेळणार आहोतच. त्या खेळाचं नाव काय, तो कसा खेळतो हे सगळं मी सांगणार आहे. पण सगळ्यात आधी आपण या दोन्ही ताईंबरोबर गप्पा करणार आहोत. सगळ्यात आधी या ताईशी गप्पा करणार आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. दीपाली हरिभाऊ गंभीरे. आणि माहेर कुठलं? राजगुरुनगर. आणि सासर जुन्नर. आणि भाऊजी काय करतात? ते पण एसटीत आहेत, वाहक. आणि तुम्हाला किती वर्ष झाले? मला 13 वर्ष झाले. 13 वर्ष झालेली आहेत. बरं, भाऊजींचा कसा सगळा पाठिंबा आहे? हाय, सगळा पाठिंबा आहे. बरं, आणि काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? आई आणि 2 बहिणी. आई आणि 2 बहिणी आहेत. काय सांगशील आईबद्दल? वडील माझे मी 3रीत असताना एक्सपायर झाले आणि सर्वात मोठी मीच होते. आणि भाऊ नसल्यामुळं सगळी जबाबदारी आईवर होती. आणि तेव्हापासून आईने आम्हाला सांभाळलं लहानपणापासून.
13व्या वर्षाला मला जॉब लागला ST मध्ये. तेव्हापासून जबाबदारी सगळी माझ्यावर आली. आणि मग जॉबला लागल्यानंतर 3 वर्षांनी लग्न झालं माझं. लग्न झालं. हो. डोळे पाणवलेत तुझे. लहानपणापासून लई हालापेष्टा काढला आम्ही. आम्हाला वडील नसल्यामुळं, भाऊ नसल्यामुळं आईने पण मामांच्या घरीच दिवस काढले आमच्या. लहानपणापासून आम्हाला दोघी बहिणींना आम्हाला म्हणजे असं बाहेर हॉस्टेलला टाकलं. आणि 2 वर्षाची बारकी बहीण होती, तेवढीच फक्त आईपाशी होती मामांच्या घरी. तरी शेवटी मी आता आईला माझ्यासोबत आणली. आता तुमच्यासोबत हो. राहते. पण जेव्हा तुम्ही आईपासून लांब राहत होतात, काय होतं मनामध्ये? आई आपल्यापाशी असायला पाहिजे होती. लहानपणापासून आपल्याला आईचं प्रेम पाहिजे इथं जवळ. बरं, आज इथे ह्या माध्यमातून काय सांगशील आईला? तिने जेवढी आमच्यासाठी लहानपणापासून हे कष्ट केले, आमची जेवढी सेवा केली, तेवढीच सेवा आम्ही पुढे तिच्या आयुष्यात करू शकतो. वा, ताई छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला. तुमच्यासमोर एक फुगा असणार आहे, तो कुठेही आता नाहीये पण तो असणार आहे. ओके, आणि संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही जागेवरतीच नृत्य सादर करायचं आणि गोल 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 फिरायचं. जेव्हा संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचा आहे. जी ताई सगळ्यात आधी तो फुगा फोडेल ती असेल पहिल्या क्रमांकाची विजेती. ओके, पण हा गेम, हा खेळ इतका सोपा नाहीये. फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि मग संगीत सुरू होणार आहे. मग तुम्ही जागेवरती नृत्य करायचं आहे गोल 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 फिरत, आणि मग जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. ठीक आहे, जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल अर्थात ती विजेती. तयार तुम्ही दोघी? नक्की. चला, मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. या. दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. आणि आता आपण सुरुवात करणार खेळायला. फुगा समोर ठेवलेला आहे. ओके, रेडी? त्यासाठी म्युझिक प्लीज. गोल गोल फिरायचे, नाचत तसंच गोल गोल फिरायचे, नाचत तसंच गोल गोल फिरायचे. हा, व्हेरी गुड. हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. गोल 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 फिरायचे. हा, व्हेरी गुड. हा, फोडा फोडा फोडा. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, फोडा. हा, शबाश 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 शबाश. हा हा, बाकीचे सांगितलं मागे 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 मागे. आणि आपल्या शेवटच्या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती झालेली आहे ताई तुझं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन. पण ताई, तू जरी विजेती असलीस तरी पण माझ्या या सगळ्या ताई आहेत ना, त्या सुद्धा विजेत्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. सो तुमच्याबरोबर त्या सगळ्या ताईंचा आम्ही सन्मान करणार आहोत, सन्मान चिन्ह देऊन. मी या सगळ्या ताईंना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे. या. आणि मी जसं मगाशी म्हणालो की आमच्यासाठी या सगळ्याच ताई त्यांच्या आयुष्यातल्या विजेत्या आहेत आणि त्यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. आणि त्यासाठी मी राणी आणि मालती ताईंना इथे विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण सन्मानचिन्ह या सगळ्या ताईंना देणार आहोत. या. आणि या सगळ्या ताईंच्या वतीने आजच्या भागाची हुकुमाची राणी आहे योजना ताई. तिला राणीकडून हे सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. राणी, ओके, काय होऊन जाऊ.
आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे योजना ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या आणि अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, आता थोड्याच वेळात हुकुमाची राणी सुरू होणार आहेत, त्यामुळे राणी आणि मालतीताईंना त्यांच्या घरी जावं लागणार आहे. पण तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा. आणि मी पुन्हा एकदा दोघींचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आमच्या भेटीला इथे आलेला आहात. खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद. बा या, तुम्ही येऊ शकता. मंडळी, नवरात्री उत्सव अगदी सगळीकडे जोरात आणि उत्साहात सुरू आहे आणि त्या निमित्ताने देवीची वेगवेगळी रूपं आपल्याला प्रत्येक भागात इथे बघायला मिळत आहेत. देवीचा जागर असंच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.